आणि यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून, कारण फुलंब्री इथल्या जळगाव महामार्गावर विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत असल्याचं दिसतंय। भरधाव वाहनांमुळे रस्ता ओलांडणं या विद्यार्थ्यांना कठीण होत असल्यानं चक्क शिक्षकांनाच रस्त्यावर येऊन वाहनं थांबवावी लागतायत, ट्रॅफिक पोलिसांचं काम करावं लागतंय। या ठिकाणी पादचारी पूल बनवा, गतिरोधक लावा आणि वाहतूक पोलिसांची तातडीनं नियुक्ती करा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आहे, मात्र अद्याप प्रशासन ठिम्म आहे। या ठिकाणी मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करतंय का, असा संतप्त सवाल जो आहे तो पालक आणि स्थानिकांनी विचारला। आम्हाला रोड क्रॉस करताना खूप कठीण जाते। आमचे रस्ता क्रॉस देतात आणि इथे सिग्नल पण नाहीये, इथं कोणी शासनाची व्यवस्था करा सिग्नलची। आम्ही शाळेत येताना जाताना आम्हाला वाहनांचा खूप त्रास होतो। आमचे शिक्षक आम्हाला घरी जाताना रोड क्रॉस करून देतात। वाहतूक कोंडीचा प्रश्न फुलंब्रीमध्ये एवढा भयान झालेला आहे की विद्यार्थ्यांना आम्ही ज्यावेळेस शाळेच्या गेटवर जातो ना, तर असा धोका निर्माण वाटतो रस्ता क्रॉस करताना। आणि वाहनांची संख्या इतकी वाढलेली आहे, आजूबाजूला प्रशासन अजिबात लक्ष देत नाही। दुकानासमोर गाड्या लावल्या जातात, त्यामुळं दुकानाचं आणि वाहनांचा मेन रोड, आता हा जळगाव हायवे, हा हायवेचा विचार न करता लोकांनी ज्या गाड्या उभ्या केलेल्या आहेत त्याच्यामुळं त्रास एवढा वाढलेला आहे की जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। प्रशासनाने यावर नक्कीच उपाययोजना करायला पाहिजे, ही विनंती आम्ही करतो। तर फुलंब्रीतून या परिस्थितीचा आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी नवनाथ इथाटे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा व जळगाव महामार्गावर हा फुलंब्रीतून जिल्हा परिषदेचं गेट आहे आणि या ठिकाणी 1ली ते 12वी पर्यंत विद्यार्थी असतात। जिल्हा परिषदेची सगळ्यात मोठी शाळा म्हणून फुलंब्री शहरातील याची ओळख आहे आणि याच महामार्गावरच जिल्हा परिषद शाळेचं गेट आहे आणि रस्ता क्रॉस करताना विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात जीवितास धोका निर्माण होत आहे। त्यामुळे सातत्याने शिक्षक हे अध्यापनाचं काम केल्याबरोबरच शाळा सुटल्यानंतर त्यांना रस्ता क्रॉसिंगचं सुद्धा त्यांना काम करावं लागत आहे। वाहतूक पोलिसांचं काम देखील शिक्षकावरच येऊन ठेपलेलं आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांचा रस्ता ओलांडली आणि जाण्या येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे। त्यांच्या एखाद्या वेळेस जीवितास धोका निर्माण झाला तर याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल आता पालक उपस्थित करत आहेत। नवनाथ इथाटे, साम टीव्हीसाठी फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।